हाय फ्रेंड्स, मी वर्षा's रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत चिकन 65 एकदम हॉटेलपेक्षाही मस्त घरी कसं बनवता तर तुम्ही बघू शकता। मस्त हे कुरकुरीत झाला आहे, खायला हे अतिशय चविष्ट लागते। यामध्ये किती मसाले घातले आहे, काय काय घातलं आहे पूर्ण तुम्हाला डिटेल देणार आहे मी। तुम्ही बघा, मस्त असं हे बघा, एकदम वरतून कुरकुरीत आणि आतमधून हात लावलास की तुटते इतलं छान झाला आहे आणि चव याची एकदम जबरदस्त आहे। तुम्ही हॉटेलचं चिकन खाणं विसरून जाणार। 65 इतलं मस्त हे बनते। त्यासाठी मी हे थोडं चिकन घेतलं, तर हे चिकन मी पहिलेच जिथून घेतलं तिथूनच असे याचे तुकडे करून घेतले आहे। आता हे स्वच्छ धुवून घेतलं मी 1-2 पाण्याने। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया। 2 चम्मच अद्रक, लसण आणि हिरवी मिरचीचं हे आबडधोबड असं पेस्ट करून घेतलं। हे टाकते, तर मिरच्या यामध्ये मी कमी घेतल्या। आता हे व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 चम्मच लाल मिर्च पावडर, हे तिखट आहे ते 1 चम्मच घेतली। 1 चम्मच धना पावडर, अर्धा चम्मच जीरा पावडर, चिकन मसाला 1 चम्मच, चाट मसाला अर्धा चम्मच, हळद घेतली थोडीशी अर्धा चम्मच, 3-4 काळे मिरी अशी कुटून घेतली मी असे बारीक, हे टाकते। या तुम्ही पावडर पण घेऊ शकता, अर्धा चम्मच घ्यायचं। 2 चम्मच आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे। दही पण व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया। आता तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा। जेव्हा भी मी व्हिडिओ अपलोड करीन तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येत जाईल। आता यामध्ये अर्धी वाटी मी हे तांदळाचं पीठ घेतलं, तर हे पूर्ण नाही टाकायचं आपल्याला, 2 नाही तर 3 चम्मच टाकायचे। हे बघा एवढं राहू दिलं। आणि अर्धी वाटी मैदा घेतला, मैदा पण पूर्ण नाही टाकू, 2 नाही तर 3 चम्मच टाकायचा। जेवढं आपलं चिकन आहे त्याच हिशोबाने आपण सर्व हे मसाले वापरले आहे, म्हणजे जास्त पण नाही, नाहीतर ते चिकन जे आहे वरतून तो कुरकुरीत होते पण आतमधून जो मसाला आहे तो कच्चा कच्चा राहून जाते आणि चिकन पण आपलं व्यवस्थित होत नाही। त्यासाठी मसाले जे आहे ते व्यवस्थितच घ्यायचे। आता यामध्ये थोडासा कोथिंबीर टाकते आणि हे व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घेऊया। तुम्हाला वाटलं तर तुम्ही यामध्ये लाल कलर असा फूड कलर जो आहे तो टाकू शकता, जो पावडर सारखा राहतो तो थोडासा टाकू शकता। त्याने काय होईल की एकदम लाल कलर येईल। आता यामध्ये मी 1 चम्मच लाल तिखट टाकणार आहे, तर हे तिखट आहे। तुम्ही कमी तिखट खात असाल तर जास्त नाही, जे पहिले 1 चम्मच टाकलं तेवढंच टाकायचं। मी हे 2 चम्मच टाकले यामध्ये। आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे 15 नाही तर 20 मिनिटं असं झाकून ठेवायचं। आता 15 मिनिटं झाले आहे, असं झाकून ठेवलं होतं मी। जे मसाले आहेत ते व्यवस्थित असे चिकनला लागून जातात। आता तेल गरम करायसाठी ठेवलं आहे आणि यामध्ये आपल्याला हे एक पीस तेल तपलं की मस्त असा सोडायचं आहे। तेल चांगलंच गरम करून घ्यायचं, तेव्हा कम गॅस करून घ्यायची, जे पीस आहेत ते कढईला चिटकून जाता मग। आणि गॅस मी जास्त ठेवली म्हणजे छान असे कुरकुरीत होतील आपले जे चिकन आहे आपलं हे। आता हे दिले आहे टाकून। आता थोड्या वेळानंतर आपल्याला झारा लावायचा आहे, लगेच झारा नाही लावू। आता थोड्या टायमानंतर असं झाऱ्याने हे आपल्याला चिकन जे पीस आहेत हे पलटून घ्यायच्या। हे बघा थोडे कढईला चिटकलेच आहे ते। चिकन तळ्याच्या वेळेस तेल पण जास्त नाही घेऊ, नाही तर हे जे तेल आहे चिकनचं आपण दुसऱ्या इतर भाज्याला वापरत नाही, तर तेल कमीच घ्यायचं तळ्याच्या वेळेस। आणि हे जे पीसेस आहेत हे असे मस्त कुरकुरीत होतात, तेल गटले होत नाही, तर याला जास्त तेल पण नाही लागत, तर कमीच तेल घ्यायचं आणि गॅस वाढवूनच ठेवायची, छान असे कुरकुरीत होता। आता कंटिन्यू मस्त असे झाऱ्याने मी अलटून पलटून घेत आहे। आता हे बघा छान झाले आहे, छान असा कलर पण आला आणि मस्त असे कुरकुरीत दिसत आहे। काढून घेते। तळ्याला काहीच वेळ लागत नाही, लगेच तळल्या जात आहे। आता हे दुसरी बॅच असेच हे थोडे थोडे टाकून शाने तळून घेते। याला पण छान असा कलर आला की काढून घेऊया।
मस्त, याची चव एकदम जबरदस्त येते. एक वेळा नक्की हे घरी करून बघ जा. जेवढं चिकन आहे त्याचप्रमाणे मसाले घ्यायचे. काळे मिरे, चाट मसाला, जिरा पावडर थोडं कमीच घ्यायचं, म्हणजे ते जास्त झाले की मग त्याचं चव लागून जाते जास्त. तर हे थोडं जास्त नाही वापरायचे. आता हे बघा, हे सर्व असे हे थोडे थोडे टाकून पीसेस आता मी हे सर्व तळून घेते. झाले आहेत हे सर्व तळणं. मस्त 65 चिकन एकदम चवीला जबरदस्त पूर्ण तळून घेतले मी. तुम्ही हे काही हिरव्या चटणी गिटणीसोबत नाही बी खाल्ले असे बी खा, खूप खूप छान लागतं. या पांढऱ्या भातासोबत बी खाल्ले तरी चांगले लागतात. मी तर हे पांढऱ्या भातासोबतच खाल्ले होते, मस्त वाटत होते. तर नक्की हे घरी बनवा. सर्वांनाच घरामध्ये सर्वांना आवडीने या पद्धतीने बनवा. जेवढं चिकन घ्यायचं त्या हिशोबानेच मसाले घ्यायचे. चला आता याला तडका देऊया. तर तेच कढई मी तेल काढून घेतलं आणि थोडंसं तेल टाकलं. लसूण घेतला बारीक असा कट करून, थोडासा 2 नाही तर 3 हिरव्या मिरच्या घेतल्या, कट करून घेतल्या. त्याला कट मारून घ्यायचं, नाही तर उडतीन अंगावर. आणि जे चिकन आहे आपलं हे दिलं टाकून. त्याच्यावरती थोडासा बारीक चिरून कोथिंबीर टाकला. या तुम्ही कढीपत्ता पण घेऊ शकता. आणि हे आपल्याला परत असं गरम करून घ्यायचं आहे. आणि लसूण आणि मिरचीचा थोडा तिखटपणा पण लागून जाते त्याला आणि छान होते हे. तर या पद्धतीने घरी बनवा, खूप छान होते. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. आणि खरंच एकदम कुरकुरीत होते, एकदम हॉटेलसारखंच. या हॉटेलपेक्षाही छान म्हटलं तरी चालेल. आता हे प्लेटमध्ये काढून घेते. आता हे प्लेटमध्ये पूर्ण काढून घेतलं आहे मी. मस्त असं हे 65 चिकन होते हॉटेलसारखं. घरी नक्की या पद्धतीने बनवा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा, कमेंट करायला